हे कामेश पाटील या 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 तुम्ही या. एक फायनल झाला खाली हाती गेले आणि शेपूट आले. लवकर या. आला ते येईल तो. पांडुरंग पाटील यांनी नाक कापलेला आहे. पांडुरंग नाना, ओय पांडुरंग नाना, तो बोलतात बघ. हॅलो ज्या संघ क्षेत्रक्षण सजवायचं 1 रुपया फास्ट केला. किशोरला बॅटर फटाफट पाठव. कालो गोल आता ओम ना, आता 2 ओव्हर आता ओम ना बोल दिसल. क्षेत्रक्षण लावून घ्यायचंय. कृपया आपण 85 संख्यावर साधायचं आहे. तुम्हाला बॅटला त्रास विकेट फटाफट घ्या. अंधारात चेंडू दिसणार नाही तुम्हाला. कृपया स्पीडअप करा. स्पीडअप कुठं राकेश पाटील कुठेतरी झेल सोडली आणि तुम्ही मॅच सोडली. अंपायर्स जायचंय तुम्ही. अंपायर्स कोण तिथं जा तू आता. जीवन किशोर संघाने टॉस जिंकून पहिला बॅटिंग स्वीकारले. फास्ट केलं किशोरदा. तुझा कट अंपायर जीवन नको ते भांडण होतील. बंटी बाय गुंड तुम्ही जायचंय कट अंपायर. जा फटाफट जा. कालो गोल जा. बंटीदा जा. राकेश पाटील आपण कृपया इथे यायचं आणि टेकवायचं आहे. आपला काला झालेला आहे. राकेश पाटील फलंदाजी तर खूप चांगली गेली होती पण कॅच सोडली तिथे तुमची मॅच सोडली तुम्ही. मॅच कुठेतरी देवानी तुम्हाला बघितलं आणि तुम्ही साफ करा. 5 चालला फटाफट धाव. किशोर पाटील राहायचा आपल्याला जाहीर पाठिंबा. स्पीडअप घ्या. स्पीडअप पाटील राहायचा. शालू बुक केले. 2 ओव्हर पहिला शतक घेऊन येतोय साईनाथ पडल्याने. आतापर्यंत खूपच चांगली अशी गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. किशोर पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी. 3 चेंडूमध्ये 3 षटकारामध्ये 1000 रुपये त्यातून कमिटीचे कट करून 500 तुम्हाला 500 मिळतील. अड्ड्याचा भारा लागेल. सामना कृपया लवकर चालू करायचा आहे. राजेश बॉल चेक नको करू. स्पीडअप घ्या. पडेल तुम्हाला त्रास होईल. नंतर 2 ओव्हरचा सामना आहे. आम्हाला पण नाही आवडणार की फायनल अंधारात होईल असं. येस कृपया उजेड आहे तर खेळून घ्या नाहीतर साप काला दिसेल. सगळा आधीच सगळा काला झालेला आहे. साहिल गायकर तुम्ही यायचं इकडे काला करायला. आधीच काला घातले आणि अजून काला. बॅट्समॅन किशोर पाटील राजेश पाटील. बॉलर साईनाथ पाटील. हे त्याला सांगायचं बस ना कोणतरी त्या बस तिथं. बघूया पहिला चेंडू साई खेळेल तो किशोर. पहिला चेंडू आणि भिरकावून देण्याचा प्रयत्न. 1 चेंडू एकदा पूर्ण. दुसरा धावचा प्रयत्न. पोलाड आणि दुसऱ्या धावचा देखील प्रयत्न पूर्ण आणि 2 धावा. 1 चेंडू विकेट. खूपच सुंदर अशी गणेश उर्फ पोलाड पॉवर हिटर पोलाड म्हणून ओळखला जातो आमच्या गावातील कनिष पाटील यांना. बघूया षटकातील पुढचा चेंडू साईनाथ तो किशोर. एक मोठा फटका येईल का आणि फुलटा चेंडू आणि फलंदाज बाद आणि मोठा मासा गळाला. मला तरी वाटतं विकी पाटलांचं वर्चस्व. तर सुमित पाटील यायचे. स्पीडअप करा सुमित पाटील. राजेश पाटील दमले. मोठ्या पाणी घेऊन जायचं आपण. तोंड पाणी करायचं त्यांचा. ड्रिंक्स ट्रॉली 6 वर्षाचा आहे तोंड त्यांचा. विकी पाटील नक्कीच आपण पार्टीला जाऊ. तुम्ही सुमित आता राकेश पाटील तुम्ही काही बोल नका. तुमच्यामुळे मॅच हरली पूर्ण. काला केला तुम्ही तुमच्या संघाचा. षटकार मारले पण इथे स्टेल देखील सोडले तुम्ही. आणि ते टाली वाजवली तुम्ही. 2 शब्द आम्हाला सांगाल का टाली का वाजवली. नाही निखिल ते जरा इरबूत म्हणतात त्याला. हा यांचे ग्रहच फिरले होते. नक्कीच बॅट मध्ये त्यांनी सर्व काही करून आले होते पण फिल्डिंग मध्ये काही केलं नाही. ही चुकी झाली तुमची. हर्ष उर्फ सुमित. कालो जसा होतोय तशी सामन्यामध्ये मजा येते. 2 चेंडू 2 धावा आणि 1 फलंदाज बाद केला साईनाथ पाटीलनं. आता बघूया षटकातील पुढचा चेंडू घेऊन येते साही आणि केलेल सुमित उर्फ हर्ष. सेम स्टान्स बघा त्याचा. रिषभ पंत
येस उर्फ दाद्या. उफ्र दाद्या. दाद्या पाहू शकता रोबो. तो त्याचा फेवरेट किशोर पाटील आहे आणि त्याला तो दाद्या आणि म्हणतो. गोमा पवार जी आलेले आहेत तिथे आपल्या ग्राउंडला वंदन करून त्यांनी कार्याला सुरुवात केली आहे. या खूपच या सुंदर. या हा हा बरोबर. विकी पाटील Strategy सांगताना विकी पाटील. बघूया षटकातील तिसरा चेंडू केलेला हर्ष भिरकाव दिला आणि डबल शॉट. चेंडू एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चेंडू रुद्र पाटील वॉडे फिल्डिंग. आणि 2 खूपच धावा सुंदर अशी थ्रो. पूर्ण. तसेच खूपच सुंदर रुद्र पाटील हातवरती करायचंय. रुद्र पाटील येस रुद्र. यंग टॅलेंट यंग टॅलेंट. Yes. रुद्र उर्फ गोला. डग्या एक. डग्या पॉवर. गप काला कर ना तिकडे जा. आणि बघूया पुन्हा एकदा सुमित साठी एकदा क्षेत्ररक्षण खूप विखुरलेलं दिसतंय. 3 चेंडू 4 धावा. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी केली आहे साईनाथ पाटीलनं. पाहू शकता टाकेल तो साई खेळेल तो सुमित. फुलटॉस चेंडू फेकला आणि फलंदाज 2 धावा होतील का. आणि 2 धावा देखील अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथं पोलाट. कनिशाचं कवा तरी चांगली नावाच्या. खूपच सुंदर अशी गोलंदाजी करताना साई पाटील. तर साई पाटीलच्या नावात साहिल गायकर म्हणून येतोय कारण की खेळी तशी होती मला. ISPL चा एक मोठा दिग्गज खेळाडू. ISPL मध्ये सिलेक्शन झाल्यामुळे तो खेळू शकत अप्रतिम नाही. शॉट सुमित यांच्या माध्यमातून. चेंडू जातोय आरतोय जातोय. चौका 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 कॉम्पिटेटिव्ह समजला. सुंदर असा चेंडू अडवला होता पण काही समजलं नाही त्यांना. क्षेत्ररक्षण चांगलं केलंय आतापर्यंत कनिष्ठनं पण फक्त त्यांना नशिबाची साथ लाभत नाहीये. चेंडू खूप चांगला हलवला होता पण त्यांनी काही षटकातील शेवटी 10 धावा दिल्या. अजूनपर्यंत राजेश पाटील दमलाय. पाणी करायचं आहे भावट्या. बाटी तयार ठेव. चेंडू टाकेल तो साई खेळेल तो सुमित. पाहू शकता आणि वाईड चेंडू. अप्रतिम अप्रतिम सामना रंगतोय यावेळेस मैदानावरती. सुमित देखील तेवढ्याच फॉर्म मध्ये खेळाडू आणि साईनाथ देखील इन रेग्युलरचा एक किशोर जुना जाणता खेळाडू. आणि चेंडू चेंडू फलंदाज आणि बाद. खूपच अप्रतिम चेंडू. कॅच राजेश पाटील यांची. आणि किशोर संघाला कुठेतरी पांडुरंग पाटील यांची कमी भासताना दिसत आहे कारण की त्यांना इजा झाल्यामुळे ते थोडेसे चष्म्यामुळे त्याचा नाक कापलेला आहे थोडासा. येस येस नक्कीच डेफिनेटली. स्पीडअप करायचंय प्रथमेश पाटील. कॅच सोडली की मॅच सोडली. राकेश पाटील यांच्यावरती हल्ला बोल झाला यावेळेस मैदानावरती. प्रथमेश पाटील हा धावत या. राकेश पाटील नक्कीच झोप येणार नाहीये मी म्हणेन. कामेश काय बोलशील. निखिल काय म्हणू आता बोलू तेवढंच कमी आहे Yes, त्यांच्यासाठी yes, कारण की definitely. पूर्ण संघाचा काला केला त्यांनी. संघाचा काला केलेला आहे यावेळेस. स्वतःचा पण केला आणि प्लस संघाचा पण केला. स्वतःचा कालाच पडले तिकडे बघ तोंड बघ. नक्कीच उन्हामुळे सनस्क्रीन नाही लावली वाटतं त्यांनी आज. आणि नाहीतर गोलंदाजी मार्ग वरती पुन्हा एकदा उंच पुरा गोलंदाज विकी पाटील येतोय. खूपच सुंदर असं त्यांची आम्ही- ऍक्शन आहे. टुडुडुंग 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 येस गटाटू येस गटाटू टुडुडुंग टुडुडुंग टुडुंग 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 टुडुंग. डुरुक. आणि राजेश पाटील यांचा मारला फटका. फलंदाज बाद होईल का. आणि करण पाटील खूपच मागे राहिले. करम पाटील यांना काही अंदाज दुसऱ्या घेता नाही धावेचा आला. प्रयत्न असेल, दुसऱ्या अरे, धावेचा फलंदाज बाद. बाद. गुड काय बॉल चुकी लेली. केली आहे राजेश पाटील. खूप मोठी चुकी. आणि बाबा बाटेश बाटेश येतोय. यावेळेला येतोय बाटेश. तर जय आहे पण त्याला पुन्हा गाव लाडाने बाट्या म्हणतो. हॅशटॅग बाट्या. आणि कोकुराज यांच्याकडून बाटेश यांना षटकास 500 रुपयाचं पारितोषिक. येस त्यांचे जिगरी मित्र ओया कोकुराज. लावली ना ओयानी. आणि जर बॉलरला विनंती आहे की जास्ती भुसली घेऊ नका चेंडू नाहीतर तुम्हाला दंडित करण्यात येईल. एक छोटा पॅकेट बरा धमाका तुम्ही बघू शकाल. फिल्डिंग तर खूपच छान केली होती त्यांनी पण आता बॅटिंग मूर्ती लहान पण कीर्तिमान. महान. तर इजा झाले तरी तो म्हणजे खेळायला आलाय. परवा दिवशीचा ऍक्सिडेंट झालाय आणि आज त्याच्या पायावर लागत आहे. तो संघासाठी इथं उतरलाय. पांडुरंग पाटील तिकडे देखील बॅट घेऊन आपल्याला दिसत आहेत. त्यांना नाही. देखील इजा झालेली आहे. देखील काय आवड असेल बाट्याला. Yes. त्याची वाटी सरली होती तरी तो आला. येस येस डेफिनेटली वाटी सडली होती आणि आपल्या संघासाठी त्यानं बॅट हातात घेतली आहे.
कामावर गेला नाही. थांब जरा, थांब लोकांना मागे बघ. हे जरा काशील उपडो टाकेल तो विकी खेळेल तो जय जय. उर्फ बाट्या बाट्या. काय गं? टुडुडुंग टुडुडुंग ढुंग 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 यस 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 अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू. चेंडू काय दिसत नाही जय पाटील यांना. कामावर सुट्टी केली पण खेळायला मात्र त्यांनी हजेरी लावलेली आहे. हीच आवड हीच Yes. आवड आहे क्रिकेटची. बघूया पुढचा चेंडू जयेश थोडासा क्रॉस होऊन खेळला तरी चांगलं होईल. टुडुडुंग Yes, टुडुडुंग बरोबर. टुडुडुंग ढुंग. आणि एक रनिंग. अरे हो 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 हो. अरे हो हो. आणि तो एक या, डाव एक complete. डाव पूर्ण. What a running between. What a running between the wicket, yes. जय पाटील बॅट वरती करा बॅट वरती कर जय. जयेश जयेश बॅट वरती करायची आपण. प्लीज प्लीज बॅट वरती करा. राजेशांनी पॅक घालायची गरज नव्हती. चड्ड्यावर तरी जमलं असतं. बरमोडा. ओ वाईट. ओ राजेश हा कसा चेंडू वाईट येईल. रिवर्स मारा ना एक रिवर्स. पूर्णपणे वर्चस्व विकी इलेव्हन संघाचं. चेंडू शिल्लक आहेत. काय ऍक्शन आहे विकी पाटील याची. आणि धावबलकी धावा 13 धावा. एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं किशोर इलेव्हन संघाचं. राजेश मारेल का. बिरकवणे आणि एक धाव पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न. मात्र जयेश पाटील आपली रनिंग बिटवीन द विकेट चांगली डेवड असताना एकच धाव. तर लेग बाईज ना लेग बाईज. लेग बाय दोन्ही गटाटू पाहू शकता दोन कसं. गटाटू यस. एक मोठा गटाटू आणि एक छोटा गटाटू. गटाटू यस गटाटू. पाहू जय यांनी 6 मारला तर एक चिकन अंडी आणि 6 रोट्या. 1000 रुपये पण कोकुराज यांच्याकडून. ओ या बघूया षटकाचा लास्टचा चेंडू. टाकेल तो जयेश. विकी. ओ वाईट आणि तो आधी. अरे हो जय हो. वाईट 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 यस. एक धावाने धाव वाढते. 15 धावा. विकी पाटील लहान सांगून त्याला चेंडू टाका एक तुम्ही. कारण त्याला एक six मारू द्या. एक बॅटिंग घाल टाक विकीला. एक चिकन अंडी 6 रोट्या प्लस 1000 रुपये. 3 तुला जे. What a shot. आवड आवड धाव 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 धाव. अरे रन आउट. पहिल्या इनिंगचं समाप्ती. आणि बघूया धावा किती झाल्या आहेत. 16 धावा आणि 17 धावांचं माफक हवं विकी इलेव्हन संघासाठी. पण किशोर इलेव्हन संघाकडे बेनिफिट आहे की आता अंधार होत चाललाय. त्याच्यामध्ये जेवढे तुम्ही 5 चेंडू टाकाल तेवढे चेंडू ते बीट होतील आणि सामना तुम्ही जिंकाल. तर पाहूया फायनल मध्ये कोणाची जिंक होतोय आणि कोणाचा हार होतोय. आता हे आपले दोन्ही टीम आहेत 17-17. यो जिंक बोलले. जिंक जिंक बोलते. तर निखिल पाटील यांचं शब्द जिंक. जयेश आपण 6 रोट्या देखील गमावलेल्या आहेत आणि हंडी आणि 1000 रुपये. किशोर पाटील तुम्ही जर एक मेडल नाव टाकली तर तुम्हाला कास्पा राईस. हे त्याला पाहूया कोण जिंकेल आणि कोण हारेल. जिंक. हे बाबा हे नाव घे. भंडारी संघाचे उभे होते सितारे विनम्र पाटील यांचा आगमन झालेलं आहे. कृपया त्यांनी मंचावर बसायचे. या दादा या मंचावरती आपलं सरचं स्वागत आहे. या 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 सेलकडे या. तर निखिल पाहू शकता प्रमोद इलेव्हनचे 2 खेळाडू दोघांनी काल केले. पहिल्या मॅच मध्ये नितीन यांनी 30 धावा देऊन काला गेला आणि दुसऱ्या मॅच मध्ये राकेश वाले यांनी कॅच सोडून काला गेला. ते दोन्ही इकडे कालाच केलेला आहे तुम्ही आणि माणसं पण कालच आहेत. याच्या झुमकर दोघांना दोघं काल आणि तिकडे तुम्ही विकी इलेव्हन स्पीडअप करायचंय. पिंगपॉंग संघ तिकडे बघाल खूपच टेन्शन मध्ये. टेन्शन मध्ये. नको दाखवू त्यांना. Yes, तर yes, जय yes. पाटील गटाडू कुठे आहात तुम्ही. पुढचं पुढचं हा हात वरती करा कृपया हात वरती करा. गटाटू जयेश पाटील ए बोल ना. हात वरती करा. हा बस. येस येस तुम्हाला आता दाखवलं पिंगपॉंग संघ. खूपच अपसेट आहेत. खूपच खूपच म्हणजे खूपच. आणि संघनायक बंटी पाटील तिकडून हात करत असताना आणि अविनाश पाटील कॅप्टन कॅप्टन आणि पुरस्कर्ते खूपच नाराज दिसत असताना हा संघ. खूपच खूपच म्हणजे खूपच. नेक्स्ट इयर तुम्ही नक्कीच फायनल माराल ही आमची अपेक्षा. हीच आम्ही विनंती करतो देवाकडे. येस तेवढाच करू शकतो आम्ही. हो तर तुम्ही काला गेले ना का. बस बस शांती आहे. आम्ही तर काला गेला पण तुम्ही जास्त काला गेला. एकदम नाही जिंकलो मी. आमचा महिन्याने काला गेला. स्पीडअप करायचंय सुमित. सुमित सुमित प्लीज स्पीडअप करायचंय प्लीज सर. सर
सुमित सर दाद्या उफ्र दाद्या दाद्या हात वरती करायचे किशोर दाद्या दाद्या किशोर हात वरती करायचं किशोर पाटील तो तिकडे बघूया करा. पहिला चेंडू सुमित यांचा अजिंक्य ना आणि विकेट जाता जाता राहिली आहे आणि काय कराल खूप खराब क्षेत्ररक्षण खराब खराब आणि खराब आणि खराब खूपच खराब असं केलं तर मॅच कशी जिंक कराल तुम्ही जिंक कराल तुम्ही जिंक व्हायचं असेल तर चांगली क्षेत्ररक्षण करायला आणि लागेल पहिल्या चेंडूवरती 2 धावा दुखापत झालेले आमचे आणि लो स्कोर कापा. असल्यामुळे मॅच तुम्ही चांगली होताना बघायला सुंदर जाणार असा होता. फटका चेंडू चेंडू दिसत नाहीये पिलराना एकदा पूर्ण दुसऱ्या धाव प्रयत्न दुसरी धाव देखील पूर्ण आणि throw कुठे करा केलाय तिसरी धावचा प्रयत्न पण 2च धावेत धाव आणि मला तरी वाटतं सुमित यांनी जर 2 9 टाकले तर 1000 रुपयाचा पारितोषिक बिंदास पाटील यांच्याकडून सुमित टॅक मॅच मध्ये जिकाल 4 धावा 4 4 धावा पुन्हा एकदा बिलका दिलाय आणि प्रथमेश चेंडू खाली आणि आता कुठेतरी सामन्यामध्ये मजबूत पकड करत असताना किशोर इलेव्हन संघ दीप दीप इकडे यायचं दीप हॅलो विकी पाटील फटाफट यायचं आपण सामन्याला उशीर होतील आणि आपले मान्यवर देखील आता उपस्थित राहणार आहेत विकी पाटील कृपया स्पीडअप करायचं आपण सामना कारण आपल्याला उशीर होईल काल आणि धावपलकी धावा 4 धावा 17चा टार्गेट आहे तुम्हाला 4 धावा झाल्या 13 धावांची गरज आहे बोल हॅलो बोल मध्ये आलं तर बघा विजयासाठी 13 धावांची आवश्यकता आपण पाहतो विकी 11 संघाला स्वतः संघनायक मैदानाच्या आणि आतमध्ये सामना थांबवायचा आहे नाही नाही घे एक ओव्हर थांबा किपरला बोलायला चला घे विकीला घे षटकातील पुढचा चेंडू सुमित टू विकी आणि बघूया पुन्हा एकदा भिरकावून दिला चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी आणि धाव संख्या 10 धावा 5 चेंडू 10 धावा बघ थँक्यू निखिल खूप जल्लोषात रॅली आपण पाहतो विजयी रॅली या ठिकाणी अगदी प्रभाग क्रमांक 14 डेचे विजयी उमेदवार मान्य श्रीयुत भरतशेठ कृष्णा भोईर यांची विजयी रॅली या ठिकाणी संपन्न होताना आपण पाहतो या ठिकाणी हॅलो आपले सर्वांचे सुपरिचित आणि आपल्या क्रिकेटरांच्या सर्वांच्या हातात असणारी बॅट आणि त्यांची निशाणी असणारी बॅट आमचे भरतशेठ कृष्णा भोईर नवनिर्वाचित नगरसेवक आताच आपल्या मंचावर येत आहे तरी ग्रामस्थ मंडळ भंडारी आयोजित मकर संक्रांत चषकच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत त्यांच्या समोर असलेले त्यांचे कार्यकर्ते यांचं देखील आम्ही मंडळाच्या वतीनं आम्ही हार्दिक स्वागत करत दादा आपण आलात आणि आमच्या या मंडळाच्या या टुर्नामेंटसाठी आपण योगदान दिलं धन्यवाद समालोचन आमचे सौरभ पाटील आले आपण थँक्यू सौरभ पाटील आपण माहीत घ्यायचा या ठिकाणी डीजे खऱ्या अर्थानं डीजे जरा 2 मिनिटं थांबतो डीजे 2 मिनिटं थांब भाई तर बघा ग्रामस्थ मंडळ भंडारी तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत खऱ्या अर्थानं क्रिकेट संघामा चालू झालाय ज्या क्रिकेटनं आज बरेच खेळाडू आज ज्या बॅटनं धावा बनवतात त्याच बॅटनं स्थानिक भूमिपुत्राला तुम्ही निवडून दिला एकदा जोरदार ताळ्यानं स्वागत करूयात माननीय श्री भरतशेठ कृष्णा भोईर साहेबांचं आणि तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत धन्यवाद थँक्यू सौरभ पाटील तर खरोखरच मागे
याच भंडारली गावामध्ये टुर्नामेंट होत्या आणि याच मंचावरून मी कॉमेंट्री करत असताना म्हणालो होतो की आमच्या 14 गावच्या जनतेच्या मनातील भावी नगरसेवक, परंतु बंधूंनो ते सत्यात उतरवलं आज या ठिकाणी आमच्या या दैसर गावच्या वाघानं. कारण ज्या पद्धतीने त्याने जो विजय खेचून आणला ना, आमच्या 14 गावाची अगदी छाती फुगून गेली त्याच्यात. हे असे आमचे विजयी उमेदवार आपण पाहतो या ठिकाणी. भरत शेठ भोईर बंधून जरा टाळे वाजवा. नक्कीच आपला विकास त्यांच्या हातात आहे आणि नक्कीच करतील ही शाश्वती मी माझ्या पद्धतीने देतो तुम्हाला या जनतेला या ठिकाणी. हॅलो हॅलो दादा. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, हर हर महादेव. आज 14 गावांनी सर्व आपल्या जनतेने मला अपक्ष म्हणून उमेदवार निवडून दिला व सर्वांचे हार्दिक अभिनंदन. आणि तुम्ही जे मला निवडून दिले त्याचं कधी वाया जाणार नाही. कोणालाही काही काम लागलं तर मी सदैव उभा आहे तुमच्याबरोबर. आणि एक खेळाचं क्रिकेटचं मैदान कसं होईल ते आम्ही प्रथम बघणार आहे आता. आणि काही काळजी नका, सगळी कामं होतील आपली. एक तुमच्या मनातला नगरसेवक तुम्हाला मिळालेला आहे. रात्री कुठलाही काम असू दे, तुमच्या कोणता अन्याय झाला मी सदैव तुमच्या बरोबर आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच नक्कीच 24 तास फोन त्यांचा चालू असणार ही शाश्वती या ठिकाणी भरत शेट्टी यांनी दिलेली आहे या ठिकाणी. दादांनी खरोखरच एक वचन दिलं आहे की आम्हा क्रिकेटरांसाठी प्रत्येक गावोगावी एक ग्राउंड कसा मिळेल दादा आपण नक्कीच प्रयत्न करा. आणि यासाठी आम्ही आपल्यासाठी सदैव आपल्या सोबतच आहोत. धन्यवाद दादा, आपण आलात. जय आणि भटारली ग्रामस्थांना आपला स्थानिक भूमिपुत्र निवडून आणला. मनपूर्वक स्वागत. 14 गावाचा बालेकिल्ला कोणाच्या बापाचा नाही, 14 गावाचा बालेकिल्ला जनतेचा आहे, जनतेचा. तुम्हाला सर्वांना मनपूर्वक स्वागत. तर खरोखरच या ठिकाणी आमच्या आयोजकांना विनंती करतो जरा टाळे वाजवून या डोनेशनचं जरा स्वागत करा. धन्यवाद. मॅच चालू करायची, मॅच चालू करायची. त्याला ग्राउंड खाली करा, आपण लगेचच मॅचला सुरुवात करणार आहोत या ठिकाणी. येणारे चेंडू 8 आणि 7 धावेची गरज. विखे पाटील याच चेंडू याच ओव्हर मध्ये सामना समाप्त झाला तर चांगलं होईल. सात चेंडू 8 धावांची आवश्यकता. चला पंच सामना लगेच चालू करा, नाही तर अंधाराचं साम्राज्य मैदानावर पसरेल आणि बॅड लाईटचा सामना करावा लागेल या ठिकाणी. 7 चेंडू 8 धावा विकी 11 संघाला. बघूया चॅम्पियन कोण होतं भंडारली प्रीमियर लीगचा, त्यासाठी चाललेली लढाई या ठिकाणी. चला स्पीडअप करा. सात चेंडू 8 धावा. आठ चेंडू 7 धावांची आवश्यकता विजयासाठी. चला सॉरी. अजून सुद्धा सुमीच्या या षटकातील 2 चेंडू, मला वाटतं विकीने जर षटकार मारला तर मला वाटतं याच षटकात मॅच संपतो की काय आणि विकी 11 संघ या बीपीएल स्पर्धेचा चॅम्पियन होतो की काय. समीकरण आता बिलकुल सोपं झालं आहे, ते म्हणजे यू मिस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्टर्ब फलंदाज बाद. बीपीएल स्पर्धा भंडारली 7 चेंडू 7 धावा पटापट जनावर.
बदल्यांचा विकेट येणारे 7 चेंडू 7 धावेची गरज. बघूया सामना कसा रंगतोय, काय घडतंय, काय बिघडतंय. 7 चेंडू 7 धावा. नक्कीच निखिल 7 चेंडू 7 धावा. मॅच अगदी चुरशीची होणार यातील मात्र शंका नाही. हा चेंडू जर डॉट आला तर नक्कीच सामन्यावर पकड राहील, ती म्हणजे क्षेत्ररक्षण करणाऱ्या किशोर 11 संघाचा. निखिल नक्कीच नक्कीच त्यांच्याकडे सुद्धा चांगले गोलंदाज आहेत. आणि आता आलेला फलंदाज सुद्धा एक चांगला फलंदाज आहे, ज्याने गोलंदाजीमध्ये आपला छाप सोडल्या नावाची अथर्व पाटील. नक्कीच कानमंत्र दिला पांडुरंग काकाने सुद्धा मला वाटतं गोलंदाजाला या ठिकाणी की चेंडू कसा टाकावा त्यासाठी. आणि बॅटिंगला पांडुरंग काका यांचा नातू झाला अथर्व. आता बघूया त्यांनी काय कानमंत्र दिलाय. हो क्लीन बॉल. सुमित यांनी कुठेतरी टायमिंग घेतला आणि त्या टाइमचा फायदा उचलला आणि 2 चेंडू अवकाश फेकून आपल्या संघाला पुन्हा एकदा कमबॅक करून दिलाय. 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता विजयासाठी. 6 चेंडू 7 धावा. आता सामना रंगेल. सामना कुठे होता आणि कुठे आलाय. आणि नक्कीच काला 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 राकेश पाटलांनी केलाय काला. करण संचा पण झालाय काला. संदेश संचा बी आमचा पण तुमचा पण सगळ्यांचा काला. तिकडे एक घणाघाटी मीटिंग बसलेली आहे पिंगपंग संघाची. कृपया आता डिस्कशन करू नका. आपल्याला निर्णय भेटलाय आणि आपण फायनलचा सामना पाहतोय. काही तुम्ही असं समजू शकता की तुमचा पण काला झालेला आहे. Yes, yes, तुमचा नक्कीच समजू शकता तुम्ही. आता बघूया साईनाथ पाटील मध्ये धमक आहे की सामना 2 चेंडू मध्ये पण संपवण्याची धमक ते ठेवतात. आणि येणारा गोलंदाज राजेश पाटील एक चांगला गोलंदाज आहे. तो दररोज कलंबोलीमध्ये प्रॅक्टिस करतच असतो. नेट प्रॅक्टिस, ग्राउंड प्रॅक्टिस. आणि सामना कोणीही जिंको, नाचायला सगळ्यांनी जायचं आहे. राजेश पाटील जर सामना जिंकला तर कामेश पाटील यांच्याकडून काही फायनल साठी चांगला बॅट्समन, स्पेशल बॅट्समन, आयकॉन बॅट्समन गोमाजी पवार यांना बोलवलं आहे. विकील संघाने हा ए समजा ना फायनल जिंकल्यावर काला कावा काट घ्याय लाव. आणि पहिला चेंडू राजस्थानी डॉट फेकलाय. डॉट बॉल. तुम्हाला वाटतंय का राजेश इनरेग्युलर प्लेअर आहे, पण तो दररोज तिकडे आपल्या नावाची छाप सोडत असतो. 1500 ते कमवतच असतात कलंबोलीमध्ये रोज. झाडू 11 त्यांचा संघ. येस आमचा फवारणी संघ, औषध फवारणी संघ. पुन्हा एकदा बॅट्समन साईनाथ. पहिला चेंडू डॉट होतो राजस्थान षटकातील दुसरा चेंडू. येणारे 5 चेंडू 7 धावा. बघूया सामना कशा प्रकारे रंगतोय. आणि कुठेतरी रनिंग मध्ये अंपायरचा डेड बॉलचा इशारा. मला तरी वाटतं राजस्थानची स्ट्रॅटेजी असावी, कालोख जसा होईल तसा ते फास्ट बॉल टाकतील आणि समोरच्या संघाला बॉल दिसणार नाही. पॅन्ट खालती राजेश, पुढच्या फेरीत बरमोडात घालू नये, काही ट्रॅक बिक नको. बघूया पुढचा चेंडू. ओहो अप्रतिम चेंडू, फलंदाज बाद. आणि आता कमबॅक, राजेश पाटीलचा कमबॅक. अप्रतिम गोलंदाजी. हे जिंकलं आता हे. आणि नक्कीच पूर्णपणे हवी झालाय किशोर संघ आणि बॅटिंग साठी येतोय. 4 चेंडू 7 विकेट घेतली यांचं करण्या. आणि फायनल जो जिंकेल त्याला प्रीतम पाटील यांच्याकडून बिअरचा बॉक्स देण्यात येत आहे. कोण नसेल पी त्यालाही पियायला लागेल. कोणचं. आणि बॉलिंग वाल्यांचे 5 फिल्डर आउट झाले आहेत आणि बॅटिंग वाल्यांचे 4 झाले आहेत. विकेट न गमावता 6 धावा काढल्या तरीही चालतील. विकेट न पडता 6 धावा देखील चालतील. करण बघूया नवीन फलंदाज करण पवार येतोय आणि राजेशने आतापर्यंत खतरनाक गोलंदाजी केली आहे. 4 चेंडू 7 धावा. बघूया कशा प्रकारे आपल्या संघासाठी ट्रॉफी जिंकून देईल का. बघूया पुढचा चेंडू. 4 चेंडू 7 धावा. करण पवार यांनी षटकार मारला होता आणि आता अप्रतिम चेंडू. आणि पांडुरंग पाटील पुन्हा एकदा तिकडे थोडासा
फंबल झालेत आणि कुठेतरी त्यांना ओढ होत झालंय मला तरी वाटतं. आपण थोडा बॉल आहे ना ह्यो? आणि येणारे 3 चेंडू 7 धावा. अप्रतिम सामना रंगलाय. पांडुरंग पाटील यांचे लागून सुद्धा त्यांनी आपल्या संघासाठी चांगलं असं किपिंग केलंय. अप्रतिम किपिंग. राजेश पाटील यांनी सुद्धा आपल्या संघासाठी तब्बल 3 चेंडू फेकलेत आणि 1 धाव खर्च केले. दीप प्रमोदाचा मोबाईल घेऊन इकडे. दीप दीप बघूया. 3 चेंडू 7 धावा आणि पुन्हा एकदा राजेश तयार. येत्या 3 चेंडू 7 धावा. अप्रतिम चेंडू आणि पुन्हा एकदा 1 धाव. जर हे दोन्ही बॉल जर पांडुरंग पाटील यांनी पकडले असते तर नक्कीच तुमच्याकडे सामना 90% असता राजेश. कंपल्सरी नाही. येणारे 2 चेंडू 5 धावा. 4 काढले तरी विन. एक सुवर्ण संधी आहे विकिल संघाला. 2 चेंडू 5 धावा. 4 धावा जरी काढल्या तरी ते विन होऊ शकतात. आणि आता पांडुरंग पाटील यांच्या फिल्डिंगवर नक्कीच त्यांनी विचार केलाय आणि फिल्डिंग तिथून चेंज करून त्यांना प्रमोशन दिलंय आणि ते इकडे आपल्याकडे वाटचाल करताना दिसतंय तुमच्या. फटाफट घ्या ए राजा. अजून सामने खेळायचे आपल्याला. फायनलचा सामना बाकी आहे. पिंग पॉंग संघ फायनल मध्ये प्रवेश केलाय. येस डेफिनेटली नक्कीच बघूया. 2 चेंडू 5 धावा. 4 जरी काढल्या तरी संघ जिंकू शकतो. 2 चेंडू 5 धावा राजेशकडे. पुन्हा एकदा चेंडू फेकलाय आणि भिरकावून दिला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील. फलंदाज बाद. आणि आता येणारा 1 चेंडू 4 धावा तुम्हाला कंपल्सरी नाही. टॉस कोणचा? टॉस कोणचा? येस कंपल्सरी 4 धावा कराव्याच लागतील. गुड्डू देखील एक मोठा हार्ड हिटर फलंदाज आहे. हा देखील करू शकतो. 1 चेंडू 4 धावा कंपल्सरी काढाव्यात लागतील. विकेटची बरोबरी झाली आहे आणि टॉस जिंकला किशोर 11 संघानं. त्यामुळे आता 4 धावा तुम्हाला काढाव्यात लागतील. नक्कीच गुड्डू तू करू शकतोस. तू बनवू शकतोस. तू रील टाकू शकतोस चौका मारून. विजयाची रील. आणि सागरवल्लीकडून आवाज येतो. टच माग. बघूया कोणाच्या बाजूने सामना झुकतोय. 1 चेंडू 4 धावा. राजेश पाटील अप्रतिम मॅच मध्ये आनंद दिलाय आणि मॅच जिंकून देईल का गुड्डू पाटील माझे षटकार. बघूया आणि भिरकावला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि किशोर 11 संघ फायनल चॅम्पियन लाव गाणी. गटाटू आणि टाऊन उचललेला गटाटू. तुम्ही नक्कीच 3 वर्ष तुम्ही मॅच मध्ये होतात पण तुम्हाला काय भेटलं नाही. बॉलिंग बॅटिंग तुम्हाला बॉलिंग बॅटिंग भेटली नाही आणि आता तुम्ही संघाला ट्रॉफी मिळवून दिली. काय म्हणाल? काही ना किशोरदाची टीम गेल्यावर चांगलं भेटतं. येस येस. आणि त्यांनी बोलले किशोर टीमीन गेल्या चांगला भेटतं. 500 रुपये देऊन ते आले होते आणि पुन्हा ट्रॉफी घेऊन गेले आहेत राजेशजी पाटील. काला हॅलो पाहू शकता. तुम्हाला कसं वाटतं? साफ झालेला आहे तर खूपच सुंदर असा सामना होता. झाले